नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। नेमकी ही घोषणा काय आहे ते आधी पाहूया। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। मित्रांनो, आत्ताच तुम्ही पाहिलं की राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। या योजनेचा फायदा विशेषतः अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे। तसेच सरकारने नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करतात त्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शेतकरी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। अशाच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।